वय सध्या 35 वर्ष आहे, पण मी अजूनही खूप सुंदर दिसते. माझ्या पतीचे नाव प्रेम आहे आणि ते शहरात नोकरी करतात. पतीच्या अनुपस्थितीत मी देखील घराची जबाबदारी चांगलीच सांभाळते. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आयुष्याने कधी पालट घेतला मला कळलेच नाही. माझ्या जेठणीचा भाचा निशांतला मी म्हणाले, काही कामधंदा कर, नेहमी घरी बसू नकोस. सुरुवातीला मी निशांतकडे फारसे लक्ष दिले नव्हते, पण तो जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा मी त्याचे खूप आदरित करायचे. निशांतच्या मनात काय आहे हे मला माहीत नव्हते. एकदा दुपारी निशांत माझ्या घरी आला आणि चहा घेताना इकडे तिकडच्या गप्पा मारू लागला. अचानक तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, बुवा, तुला माहीत आहे का, तू किती सुंदर आहेस. त्याच्या या बोलण्याने मी प्रथम चकित झाले. मग हसत म्हणाले, तू छान विनोद करतोस. पण तो म्हणाला, नाही बुवा, हा विनोद नाही. तू मला खरंच खूप आवडतेस. तुझ्याकडे पाहण्यासाठीच माझे मन आतुर असते. म्हणूनच मी तुझ्या घरी येतो. त्याच्या बोलण्याने माझ्या कपाळावर आळ्या पडल्या. मी म्हणाले, तू हे काय बोलतोस, याचा अर्थ काय. तो म्हणाला, काही नाही बुवा, तू बस आणि सांग, फुफाजी कधी येणार. मी म्हणाले, त्यांना सुट्टी कुठे मिळते. तुला सर्व काही माहीत आहे, तरी तू विचारतोस. मी थोडे संयम राखत म्हणाले, मला तुझी दया येते. फुफाजींना तुझी काळजीच नाही. जर त्यांना काळजी असती तर ते इतके दिवस घरी नसते. ते इच्छित असते तर गावातच काही काम करू शकले असते. निशांतच्या या बोलण्याने जणू माझ्या दुखऱ्या नशेवर हात ठेवला होता. त्यानंतर तो माझ्याजवळ येऊन माझा हात धरत म्हणाला, बुवा, तू काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. इतके बोलून निशांत निघून गेला. पण माझ्या मनात अनेक प्रश्न सोडून गेला. मी विचार करू लागले, निशांतचा माझ्या घरी येण्याचा हेतू काय आहे. निशांत 26 वर्षाचा होता. दिसायला ठीकठाक होता. अविवाहित होता आणि गावात एका दुकानात काम करायचा. त्याची पगार जास्त नव्हती, पण त्याला चांगलीच कमाई व्हायची. माझ्या जेठणीच्या घरी येत येत त्याचे मन माझ्यावर जडले होते. मी पतीच्या दुराव्याने खूप त्रस्त होते. आणि याचाच फायदा घेऊन त्याने माझ्या मनात जागा बनवायला सुरुवात केली होती. रिश्त्याच्या जवळकीमुळे त्याला भीती वाटत होती की जर मला वाईट वाटले तर कुटुंबात वादळ निर्माण येईल. त्या दिवशी निशांत गेल्यानंतर मी त्याच्याजवळ बराच वेळ विचार करत राहिले. त्याच्या बोलण्याचा अंदाज मन मोहून टाकणारा होता, पण मी वयाने आणि रिश्त्याने त्याच्यापेक्षा मोठी होते. माझ्या मनात पतीबद्दल रागही आला, कारण त्याच्यापासून दुराव्यामुळेच माझे मन डगमगत होते. मी ठरवले की यावेळी जेव्हा पती घरी येतील तेव्हा मी त्यांना सांगेन की एकतर गावातच काही काम करा, नाहीतर मला आणि मुलांना घेऊन शहरात चला. काही दिवसांनी प्रेम सुट्टीवर आले. तेव्हा मी म्हणाले, पहा, तुमच्याशिवाय मला इथे अजिबात मन लागत नाही. एकतर तुम्ही इथेच काही काम करा, नाहीतर मी आणि मुले तुमच्याबरोबर शहरात येऊन. माझे बोलणे ऐकून प्रेम म्हणाले, असे वाटते तू वेडी झाली आहेस. तुझे वय तरी पहा. मुले मोठी होत आहेत आणि तू रोमॅन्टिकपणा सुचवतोय. पतीच्या उत्तरावर मी काहीच बोलले नाही. प्रेम 2 दिवस घरी राहिला तेव्हा मी खूप खुश होते, पण त्याच्या जाण्याने माझ्या शरीराची भूक पुन्हा जागी झाली आणि मी उदास झाले. माझ्या मनात आणि डोक्यात निशांत फिरू लागला. मी त्याला भेटण्यासाठी उतावीळ झाले. इतकेच नाही तर मी जेठणीच्या घरी जाऊन विचारले, निशांत आला नाही का. जेठणी म्हणाली, आला होता, पण घाईत होता. कदाचित उद्या येईल. जेठणीच्या बोलणे ऐकून माझ्या मनात आनंद झाला.
मला वाटले की निशांत माझ्यावर नाराज आहे म्हणून तो घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी अचानक माझ्या दारावर टकटक झाली. मी दार उघडले तर समोर निशांत उभा होता. मी म्हणाले, आत्ता सांग काय करायचे? निशांतने घरात प्रवेश करताना दार बंद केले आणि मी आज जाऊन त्याच्याशी बोलू लागले. थोड्या वेळाने 2 ग्लास चहा घेऊन आले. तेव्हा निशांतने विचारले, फुफाजी आले होते? मी नाखुशीने म्हणाले, हो आले होते, पण 2 दिवस राहून गेले. निशांतला वाटले की मी पतीवर खुश नाही. त्याने संधीचा फायदा घेतला आणि म्हणाला, बुवा मला काही सांगायचे आहे, पण भीती वाटते की तुला काही वाटेल. तुला वाईट वाटेल. मी म्हणाले, तू सांग काय आहे गोष्ट? तो म्हणालाच, बुवा खरे सांगायचे तर तू मला खूप आवडतेस आणि आता मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. निशांतने एकदम आपले मन मोकळे केले. त्याच्या बोलण्याने मी संतापले आणि म्हणाले, याचा अर्थ काय? आणि प्रेमाचा अर्थ तुला माहीत आहे का? मी आणि तुझ्या वयात किती फरक आहे पाहिलेस का? मी रिश्त्याने तुझी बुवा आहेत. निशांत म्हणाला, हो पण या मनाचे काय करू? ते तुझ्यावर जडले आहे. आता माझ्या मनात आणि डोक्यात तू सतत असतेस. मी म्हणाले, असे वाटते तू वेडा झाला आहेस. जरा विचार कर, जर घरच्यांना हे सर्व समजले तर माझी काय अवस्था होईल. निशांत खाटेवरून उठला आणि माझ्याजवळ येऊन बसला. मी त्याला विरोध केला आणि त्यामुळे निशांतचे धाडस वाढले. त्यानंतर मी स्वतःला रोखू शकले नाही आणि उत्साहात आम्ही दोघांमध्ये प्रेमाची सुरुवात झाली. जोश उतरल्यानंतर जेव्हा भानावर आलो तेव्हा आम्हा दोघांनाही पश्चाताप झाला नाही. निशांतने मला आपला मोबाईल नंबर देऊन पुन्हा येण्याचे वचन देऊन निघून गेला. त्या दिवसानंतर माझी जणू दुनिया बदलली. पण कधीकधी मला वाटायचे की जर हे रहस्य उघड झाले तर काय होईल. निशांतचे येणे जाणे सतत चालू राहिले. याच दरम्यान एकदा प्रेम अचानक घरी आला. त्याची तब्येत खराब होती, पण त्यावेळी निशांत घरी नव्हता. मला भीती वाटली की पतीच्या उपस्थितीत निशांत येऊ नये म्हणून मी त्याला फोन करून सावध केले. आठवड्याभरानंतर प्रेम निघून गेला, पण माझ्या मनात भीती कायम राहिली. शेजाऱ्यांना निशांतच्या माझ्या घरी येणे जाणे खटकू लागले होते. एकदा शेजारीने मला टोकले, एवढ्या जवान मुलाचा असा येणे जाणे ठीक नाही. तुझ्या जवान मुलीचा तरी विचार कर. मी तिला ठणकावून सांगितले, माझ्या घराची काळजी मी स्वतः घेईन, तुम्ही माझी फिकीर करू नका. निशांत माझ्या घरी बिनधास्त येत जात राहिला. शेजारच्या मनातही संशयाचे बीज रुजले होते. एकदा जेव्हा प्रेम घरी आला तेव्हा एकदा शेजाऱ्याने त्याला सांगितले, निशांत तुझ्या अनुपस्थित तुझ्या घरी नेहमी येतोय, तू याकडे लक्ष द्यावेस. या बोलण्याने प्रेमला वाटले की काहीतरी गडबड आहे. त्याने मला विचारले, हा निशांतचा काय प्रकार आहे? पतीचे बोलणे ऐकून माझ्या धडधडी वाढल्या. मी म्हणाले, तू हे काय बोलतोस? तुझा नातेवाईक कधी कधी येतो तर त्यात काय चूक? घरी जवान मुलगी आहे, तू त्याला येण्यास मनाई कर. प्रेम म्हणाला, मुलीची काळजी मी स्वतः घेईन, पण तू कधी विचार केलास का तुझ्याशिवाय मी कसे राहतो? मी तुझ्यासाठीच तर बाहेर राहतो. तिथे मला तुझ्याशिवाय चांगले वाटते का? माझ्या बोलण्याने प्रेमला विश्वास बसू लागला की शेजाऱ्यांनी त्याला माझ्या आणि निशांतबद्दल जी खबर दिली ती खरी आहे. प्रेम 2-4 दिवस राहून पुन्हा शहरात आपल्या कामावर गेला, पण यावेळी त्याचे मन कामात लागत नव्हते. त्याला वाटत होते की त्याच्या संसाराची पायाभरणी हादरत आहे. एकदा अचानक तो सुट्टीत घरी आला. त्याने घरात पाऊल ठेवले तेव्हा घरात कोणीही मूल दिसले नाही. त्याने खोलीचे दार उघडले तेव्हा तो थक्क झाला. मी आणि निशांत एकत्र होतो. रागाने प्रेमाने लाकडी दांडा उचलला आणि माझी खूप मारहाण केली, तर निशांत पडून गेला. मारहाण झाल्यानंतरही माझ्या चेहऱ्यावर भीती नव्हती. मी ओरडू लागले, यावेळी माझी चूक नाही, तुझीच चूक आहे. मी तुला सांगितले होते की तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, पण तू माझ्या भावनांची कदर कुठे केलीस? प्रेमचा राग आणखी वाढला आणि तो हैराण झाला की मी रिश्त्यांचाही विचार केला नाही. निशांत तर माझ्या मुलासारखा आहे. तो म्हणाला, ठीक आहे, आता मी आलो आहे, आता सांभाळेन. मी विचारले, आता मी आलो आहे याचा अर्थ काय? प्रेम म्हणाला, आता मी नोकरी सोडली आहे आणि कायमची इथे राहणार आहे. येथेच शेती करेन, मग बघतो. पतीने नोकरी
जे ऐकून मी अस्वस्थ झाले, कारण मला निशांतला भेटायची संधी मिळणार नव्हती. मी निशांतला सर्वच सांगून सावध राहण्यास सांगितले. आता मी कोणत्याही किमतीवर निशांतला सोडण्यास तयार नव्हते. माझ्या मनात पतीबद्दल नफरत निर्माण झाली होती. प्रेमला आता भीती वाटत होती की मी निशांतबरोबर पडून जाईन. जर असे झाले तर समाजात त्याची नाक कापली जाईल. त्यामुळे त्याला माझ्याबद्दल तिरस्कार वाटू लागला. मुलगीही मोठी झाली होती, पण ती माझ्याच बाजूने बोलत होती. त्याला भीती वाटत होती की मुलगाही गैरमार्गाला जाऊ नये. प्रेमच्या सतर्कतेमुळे मी संधी मिळवून निशांतला भेटण्यासाठी घराबाहेर पडू लागले. ही गोष्ट प्रेमपासून फार काळ लपवली नाही. त्याने मला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला, पण मी काहीही समजवण्यास तयार नव्हते. प्रेमला समजले की आता मोठा निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर त्याचा संसार बुडेल. घराचे वातावरण तणावपूर्ण झाले होते. निशांत प्रेमच्या सुखाच्या मार्गात अडथळा बनला होता. खूप विचार केल्यानंतर प्रेमला वाटले की या समस्येचा एकच उपाय आहे, तो म्हणजे मार्गातील काटा मुळासकट उपटून टाकणे. दुसरीकडे रोजच्या मारहाणीमुळे मला वाटू लागले की आता मी पतीबरोबर जास्त काळ राहू शकणार नाही. मी उघडपणे निशांतबरोबर माझी दुनिया फसवू इच्छित होते. प्रेम हळूहळू आपले इरादे पक्के करत होता. त्यासाठी हे काम कठीण होते. पण एकीकडे चारित्र्यहीन पत्नी आणि दुसरीकडे बेलगाम भाचा, दोघेही त्याच्या रागाला हवा देत होते. एकदा प्रेम शेतात काम करत होता, तेव्हा निशांत मला भेटण्यासाठी आला. तेवढ्यात प्रेम आला. निशांतला पाहताच त्याचा राग 7व्या आसमानावर गेला. निशांतने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रेमने हातातला फावडा त्याच्या डोक्यावर मारला आणि एकाच वारात निशांत तिथेच कोसळला. हे पाहून माझ्या किंकाळ्या निघाल्या. शेजार-पाजारात हाहाकार माजला. कोणीतरी पोलिसांनी खबर दिली. पोलिसांनी प्रेमला तिथेच अटक केली. मी तिथेच बसून रडत होते. माझ्या एका चुकीमुळे माझे हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.